नामांकित विडी कारखान्यापैकी असणारा श्री स्वामी समर्थ विडी कारखाना हा नुकताच बंद करण्यात आला असून या बंद केलेल्या कारखान्यामुळे शेकडो कामगारांचे हाल होणार आहेत आणि त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर हा कारखाना चालू करण्यात यावा तसेच त्यांच्या रकमा देण्यात याव्यात अशी मागणी शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू कारंपुरी महाराज यांनी निवेदनाद्वारे केली आहे। सोलापुरातील नामवंत विडी कारखान्यांपैकी श्री स्वामी समर्थ विडी उत्पादक सहकारी संस्थेच्या नावाने असलेली विडी कंपनी मूळ मालक भिकुसा यामासा क्षत्रिय यांनी अचानकपणे संस्थेचा कारखाना बंद केला। त्यामुळे या कारखान्यात संस्थेत काम करणारे 400 ते 500 महिला विडी कामगारांवर बेकारीची वेळ आली आहे। हा कारखाना त्वरित चालू करावा, कामगारांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आणि या मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक कामगार आयुक्तांना देण्यात आले। सोलापूर सहकारी तत्वावर कारखाने चालू करून कामगारांना मिळणारे किमान वेतन आणि इतर कायदेशीर देय रक्कमापासून वंचित ठेवण्याचे काम सोलापुरातील विविध उत्पादक कारखानदार करत आहेत। याबाबत कामगार सेनेच्या वतीने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या, परंतु जिल्हा उपनिबंधक कुठलीही कारवाई करत नाहीत। याचबरोबर सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर यांच्याकडेही अनेक वेळा विविध माध्यमातून तक्रारी करण्यात आल्या, परंतु योग्य ती कायदेशीर कारवाई करत नाहीत। याचा फायदा घेऊन विडी उत्पादक कारखानदार सहकारी तत्वावर कारखाने काढून कामगारांना देय रकमेपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत। 31 मार्च रोजी कामगारांना कुठलीही पूर्वसूचना न देता कारखाना अचानकपणे बंद केला। हे कृत्य बेकायदेशीर आणि कामगार विरोधी धोरणाचं आहे। म्हणून श्री स्वामी समर्थ विडी उत्पादक संस्थेच्या सर्व कामगारांना नुकसान भरपाई आणि कायदेशीर देय रक्कमा अदा कराव्यात, अन्यथा महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। जय महाराष्ट्र। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सोलापुरातील श्री स्वामी समर्थ विडी उत्पादक सहकारी संस्था या माध्यमातून चालणाऱ्या विडी कारखाना 30 मार्च रोजी कुठल्याही पूर्वसूचना न देता किंवा लेखी तोंडी पत्र न देता अचानकपणे संबंधित मालकाने कारखाना बंद पुकारला आहे आणि बंद ठेवला आहे। त्यामुळे सुमारे 400 ते 450 कामगार महिला विडी कामगार रस्त्यावर आले आहेत, बेकार झालेले आहेत, उपासमारीची वेळ आलेली आहे। यामध्ये या कंपनीचे मूळ मालक असलेले भिकुसा विडी कंपनीचे या कंपनीच्या मालकाने यापूर्वी गेल्या 7-8 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी यावेळी विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात विठ्ठल कुराडकर, रेखा अडकी, रमेश शिलवरी, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा आदी उपस्थित होते।